या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा नगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे। या निर्णयानुसार प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसोबत 7 ते 8:30 वाजेपर्यंत घरामध्येच थांबायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला मोबाईल स्विच ऑफ किंवा सायलेंट करायचा, की त्याचबरोबर टी व्हीसुद्धा बंद करायचा आणि 1.5 तास आपण आपल्या मुलांसोबत घालवायचा आहे। मुलांना अभ्यासाला बसवायचं आणि आपण स्वतः वाचन करायचं, पेपर असेल, पुस्तक असेल आणि आपल्या मुलांसोबत त्यांना अभ्यासामध्ये तुम्ही मदत करू शकता। वाचन घेऊ शकता, लेखन घेऊ शकता, इतर गोष्टी तुम्ही करू शकता आणि एकंदरीत तुम्ही तुमच्या मुलांबरोबर वेळ घालवू शकता आणि तुम्हाला 1-1.5 तास तो एक आनंद मिळेल आणि अशातूनच विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लागेल, गोडी लागेल। माजी राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे, डॉक्टर उषाताई तनपुरे आणि अरुणसाहेब तनपुरे यांनी मला नगराध्यक्ष झाल्यानंतर सतत प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही शहरासाठी विकास कामं करा, त्याचबरोबर तुम्ही एक शिक्षक असून विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही विविध योजना राबवा। यासाठी त्यांच्या प्रेरणेतून मला ही संकल्पना सुचली आणि ती आज 5 तारखेला मासिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्व नगरपरिषदेतील सर्व नगरसेवकांनी एकमताने हा ठराव मंजूर केला आणि कालपासून आम्ही ही योजना लागू केलेली आहे आणि सुरुवात झालेली आहे। आज बरेचसे विद्यार्थी मला इतर नगरसेवकांना वगैरे विचारत असतात की 7 वाजता भोंगा वाजला की आम्ही अभ्यासाला बसणार आहे। म्हणजे आता सुरुवात झालेली आहे। पालकसुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना आपल्या घरामध्ये अभ्यासासाठी बसवतात। भोंगा झाला की लगेच त्यांना आठवण होते आणि ते बसवतात।